दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों के आंदोलन के दौरान हुए कथित लाठीचार्ज के विरोध में अमरावती में विधायक बच्चू कडू के प्रहार संगठन ने उग्र प्रदर्शन किया। भारी बारिश के बावजूद कार्यकर्ता और छात्र सड़क पर उतरे तथा लोटांकन करते हुए जिला कलेक्टर कार्यालय तक मार्च निकाला। प्रदर्शनकारियों ने केंद्र सरकार और दिल्ली पुलिस के खिलाफ जमकर नारेबाजी की। उनका आरोप था कि छात्रों की लोकतांत्रिक आवाज को बलपूर्वक दबाने का प्रयास किया गया। प्रदर्शन के दौरान मांग की गई कि छात्रों पर कथित लाठीचार्ज करने वाले संबंधित दिल्ली पुलिस कर्मियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें तत्काल गिरफ्तार किया जाए। प्रहार संगठन के प्रवक्ता जितेंद्र दुधाने ने कहा कि छात्रों के अधिकारों का सम्मान किया जाना चाहिए और उनकी मांगों पर सरकार को संवेदनशीलता के साथ निर्णय लेना चाहिए। आंदोलन में बड़ी संख्या में कार्यकर्ता और छात्र शामिल हुए। आज प्रहार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेतर्फे लोटांगण या पाण्यात या गटारामध्ये आमचे जितूभाऊ दुधाने असन, आमचे हॉकरचे गणेशभाऊ मारोळकर, विद्यार्थ्याचे ऋषभ मोहोळ यांनी आज एक लोटांगण आंदोलन, हा एक मेसेज आहे, हा देशाला मेसेज आहे की या जर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होईल त्यांच्या भविष्यावर ते काय मागणी करत होते, शिक्षणात सुधारणा झाली पाहिजे। जे नीट पेपरमध्ये जो हा घोळ झालेला आहे, विद्यार्थ्यांचं जे आता लाखो विद्यार्थ्यांनी पेपर दिले आहे त्यांचं भविष्य अंधारात गेलेलं आहे। त्यांच्या आई वडिलांचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी अंधारात गेलेलं आहे। यासाठी दिल्लीमध्ये 21-22 दिवसापासून जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, सोनम वांगचूक देशाचे जे सायंटिस्ट आहे आणि एक युवक आहे जे समाजसेवक आहे आणि तिथेच दीपके जे दीपकेचा एक आंदोलन चालू आहे, त्यासाठी शेकडो लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातून देशात त्या आंदोलनाला पाठिंबा द्यासाठी काल तिथं हजर होते आणि त्यांना त्या विद्यार्थ्यांना ज्या तिथच्या पोलिसांनी बेरहम मारहाण केली। आम्ही ते व्हिडिओ प्रसार माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही ती अमानुष मारहाण पाहिली। त्यांना एखाद्या आरोपीसारखं, तडीपारासारखं, क्रिमिनलसारखं ते देशाचं भविष्य आहे, त्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, त्यांना अशी मारहाण झाली, एखाद्या गुन्हेगारासारखी मारहाण झाली। काही मुलींची छेड पोलिसांनी काढली, काहींना बाचे कोंबले, काही विद्यार्थ्यांना खूप मारहाण केलं, विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केलं। त्याचा आम्ही प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही इथे जाहीर निषेध करीत आहोत आणि त्या सर्व तेथे ज्या घटनेसाठी जे जिम्मेदार असन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि नीट पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटल्यावर आत्महत्या केली त्यांना 1-1 करोड रुपयाचं हे मानधन त्यांच्या परिवारांना भेटलं पाहिजे आणि शिक्षणाचा दर्जा हा सुधारला पाहिजे, असं काही घडलं पाहिजे। त्यासाठीच हे जे आंदोलन चालू आहे। बघा, गेल्या 22 दिवसापासून दिल्लीमध्ये देशभरातील विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि नीट परीक्षा झालेल्या घोटाळ्याची चौकशी होऊन माननीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी संवाद व्हायला हवा होता, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे होत्या, परंतु दिल्ली पोलिसांनी काल अमानुषपणे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना लाठी हमला केला, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले। याचा निषेध करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन आम्ही केलं आहे। भर पावसाळ्यात आम्ही लोटांगण घालतोय, भिजतोय, पण हा भिजणं आमच्यासाठी नाही आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे, कारण आमच्या पाल्यांचं पुढे नुकसान होऊ नये म्हणून ही मागणी सरकार दरबारी पोहोचण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत।